जुन्नर जिल्हा परिषद पंचायत समिती जुन्नर आरोग्य विभाग आपला आजचा आशा दिवस आणि कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासून शेवटचं मनोगत आहे आशाचं. आणि आशा बोलणार आहे म्हणजे सगळ्या आशा खुश होणार आहे. त्यांना खुश करण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. आजचा हा कार्यक्रम सादर होत असताना आजचा आशा दिवस मी सगळ्या कार्यक्रमाला फाटा दिलाय आणि सांगितलं की नाही 1 तारखेला हा कार्यक्रम करत असताना मी स्वतः पंचायत समिती जुन्नर वास्तविक पाहता आपल्या सभापतीताई त्यांच्या बाळाची तब्येत ठीक नसल्यामुळे त्या इथे पोहोचू शकल्या नाहीत, डॉक्टरकडे गेलेले आहेत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी व्हिडिओ दांगटजी आणि पंचायत समितीचे गटनेते, कारखान्याचे डायरेक्टर, सावरगावचे सरपंच, त्याचप्रमाणे वडदचे सरपंच, आमचे पंचायत आरोग्य ज्यांचा हा कार्यक्रम आहे, तुमच्या सर्वांचे प्रमुख म्हणजे तालुक्याचे THO घोडेजी, त्यांचे सर्व सहकारी आणि ज्यांनी या ठिकाणी एक तुम्हाला खरोखरच आशा कार्यकर्त्यांना काय दिलं पाहिजे ते ह्यांचा वेळ ठेवायचा की नाही ठेवायचा हा काल जरा आमचा विचार चालला होता. माझी वाट पाहत होते तळपे सर, THO की बाबा राऊत सरांना वेळ द्यायचा आहे, कसं करता येईल. कारण बघा आता लाईट गेली, ती लाईट चालू असती तर आपला संवाद जास्त चांगला आला असता. 4 वाजता मी बोलायचं असं आजचा कार्यक्रम माझा ठेवला होता का मी हे करायचं, पण मी विचार केला की राऊत सरांना बोलायचं आहे कारण गेली 2002 पासून आज तक आहेत माझा आणि त्यांचा ऋणानुबंध आहे, संबंध आहे. आता दांगट साहेबांनी सांगितलं त्यांची मैत्री माझे संबंध त्या दृष्टीने नाही आहे. श्रीमती आणि श्री राऊत साहेबांसोबत माझे संबंध आहेत ते माझ्या सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी, माझ्या महिलेला वाचवायचे, माझ्या बाळाला वाचवायचे, माझ्या शेतकऱ्याला वाचवायचे. ह्या अनुषंगाने त्यांचं आणि माझं ऋणानुबंध आहे, कुठल्याही नात्याचं बंधन नाही. तर त्यांनी माझ्या व्यक्तीचा, माझ्या शेतकऱ्याचा, माझ्या महिलेचा, माझ्या बाळाचा जीव वाचवावा यासाठी ज्या वेळी तालुक्यातल्या कुठल्याही कड्याकोपऱ्यात सर्पदंशाला ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचली की आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे. आणि राऊत सर पण हुशार आहेत. आता तरी ती आपल्याला उपलब्ध होते, शॅम्पियनची इथे ती कारखाना उपलब्ध झालाय हे आत्ता सध्या झाले या 5 वर्षात. पूर्वी असा काळ होता की 1350 रुपये त्या लसीची किंमत आणि तुम्ही आता ऐकलं की कधी कधी किती लस उपलब्ध करून द्याव्या लागतात. परंतु त्यावेळी तारेवरची कसरत की तालुक्यातले सगळ्या PSC शोधल्या आणि किती तरी मग डॉक्टर सांगणार तुम्ही जरा आशाताईंना फोन करा, तुम्ही जरा संतोष नानांना फोन करा म्हणजे तुम्हाला उपलब्ध होईल लस आणि आपण जीव वाचवू शकतो. आम्ही त्यावेळेला एकच विचार करायचो की हा आमचा गेलेला पेशंट त्या ठिकाणी तो वाचला पाहिजे कारण इथून पुण्याला नेईपर्यंत त्याला वाचवणे शक्य नाही. त्यामुळे मग त्याच्यावर तातडीचे उपचार होत असताना माझा डॉक्टरांबरोबर अभ्यास झालेला आहे कारण त्यांनी स्पेशालिटी पहिल्या एका मुलीपासून केली पण माझी PhD झाली त्या 17 वर्ष मी त्याच कामात असल्यामुळे अनेक जीव वाचवत असताना एकच उद्देश की तो बाळ, ती महिला पुन्हा घरी गेली पाहिजे, तो माझा शेतकरी पुन्हा घरी गेला पाहिजे आणि त्या कुटुंबाला आधार असणारा, त्या कुटुंबातला तो प्रमुख आहे, त्या कुटुंबातलं बाळ उद्याचं भविष्य आहे. ती महिला माझी आशा आहे आणि म्हणून तिला खटाटोप करण्यामध्ये कधी कधी तर मी पुण्यामधून स्वतःच्या गाडीमधून ह्या येता पेठमध्ये सुद्धा गोळा करायच्या, खेडमध्ये गोळा करायच्या आणि याच्याने भागला नाही तर 2 वर्षापूर्वी चक्क आपल्या मंचरच्या ग्रामीण रुग्णालयात माझं भांडण झालं रात्रीच्या 1 वाजता. म्हटलं मला जर आता हे उपलब्ध करून मिळालं नाही, माझा पेशंट दगावला तर मी कोणाची गैस करणार नाही कारण मला जीव वाचवणं हा एकच डोळ्यापुढे उद्देश असतो. डोक्यात एकच माझा माणूस, माझा व्यक्ती, माझा जीव गमावला नाही पाहिजे आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम मला अति महत्वाचा वाटला का माझ्या आशा कार्यकर्तीची धडपड तीच आहे. आशाची धडपड आहे ती माझ्या आशा कार्यकर्तीची धडपड आहे आणि आरोग्याचा जो मूलभूत पाया आहे ती आमची आशा आहे. आजचा दिवस आहे. माझ्या आशा कार्यकर्तीला जर हे कळलं, तिची नस, तिची नाळ प्रत्येक घराशी जुळलेली आहे आणि म्हणून माझ्या आशा कार्यकर्तीला जर कुठे सुगावा लागला तर ती तातडीने फोन करून जीव वाचवू शकते. तिला जर ही माहिती मिळणं अत्यंत गरजेचं आहे
परंतु वेळेचं भान ठेवणं हे देखील आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे या ठिकाणी जादाचा वेळ न घेता या ठिकाणी माझ्या आशा कार्यकर्त्यांसाठी सदैव सभागृहात लढा देत असतो. पण आशा कार्यकर्त्यांचा दिवस, आशा दिवस हा आजचा दिवस आपण साजरा करत असताना निश्चितपणाने जिजाऊ सभागृहामध्ये जिजाऊचं सभागृह आहे आणि जिजाऊच्या लेखी या ठिकाणी बसलेल्या आहेत. या ठिकाणी बोलण्यासाठी उभी असणारी ही आशा ही खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुलेंनी लढा दिला म्हणून इथे तिला बोलायची संधी मिळाली आहे. म्हणजे आजचा दिवस खऱ्या अर्थाने आमच्या आशाचा आहे. आणि आशा म्हणजे तुमच्या नावाचा करिश्मा किती आहे हे तुम्ही स्वतः जाणून घेतलं पाहिजे की तुमच्यामध्ये किती शक्ती आहे. ही शक्ती कोणी पैशात मोजू शकत नाही. तुम्ही करता त्या कामाला मोल नाही, कारण तुम्ही करता, तुम्ही सांगता, तुमच्याकडे जो अभ्यास आहे, तुमच्याकडे जो आम्ही दिलेला एक सगळ्यांना वाटतं की आशा कार्यकर्ती म्हणजे ताईला काय इतकं महत्वाची वाटते. सभागृहात असेल, जिल्हा परिषदेमध्ये असेल, मंत्रालयात असेल, मी ज्या वेळी ह्या विषयावर बोलायला जाते किंवा तुमच्यासाठी भांडायला जाते त्यावेळी त्यांना वाटतं की ताईला इतकं महत्व काय. आशाचं महत्व जर कधी विचार केला तर माझा जिल्हा परिषदेतला DHO असो, THO असो किंवा डेप्युटी डायरेक्टर विलोरीकर असो, तिकडे औंधचे असणारे सिव्हिल सर्जन असो किंवा मंत्रालयात असो किंवा सेंट जॉर्जला असो, प्रत्येक ठिकाणी माझं एकच म्हणणं असतं की माझी आशा कार्यकर्ता खूप कमी मानधनात काम करते. तिला टार्गेट आहे, ते अचीव करण्यासाठी तिची धडपड असते. नुसत्या एखाद्या तिचे कान सतत प्रत्येक घराला लागलेले असतात. कुठून जराशी चाहूल लागली डॉक्टर साहेब, ती गोड बातमी आहे की आमची आशा कार्यकर्ती धाव धडपड म्हणजे कुटुंबातल्या सासूला, सुनेला, बाकीच्यांना किती आनंद झाला मला माहित नाही, पण माझ्या आशा कार्यकर्तीला वाटतं माझं एक पेशंट वाढतं, आणि हा आनंद काय तुम्ही सांगा. ज्याच्या घरात जन्माला येणार आहे, ज्याचं बाळ आहे, त्याला जितका आनंद आहे तितका माझ्या आशा कार्यकर्तीला आहे. कारण तिला अचीव करायचंय तिचं टार्गेट, आणि ते टार्गेट अचीव केल्याशिवाय तिला 4 पैसे मिळणार नाही. तुम्ही सांगा तुमच्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, तुमच्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये कुठे व अशा काम करणाऱ्या महिला तुम्हाला पाहायला मिळणार आहेत का? तुम्हाला वाटतं माझी सूनबाई रिलायन्सची सिनियर ऑफिसर आहे. मला माहिती आहे की तिला मुलींबरोबर काम करते, बसून टेबल लावून. पण मला माहिती आहे 2000 रुपयामध्ये काम करते. या ठिकाणी त्यांना जर लाख रुपये पगार आहे, या ठिकाणी माझी महिला 2000 पगार हो, पण जर तिने डिलिव्हरीची संख्या वाढवली तर तिचा पगाराचं वाढ होते, तिला पैसे मिळतात आणि त्याच्यावर ती ठरवत असते. पण याच्यामुळे खरा फायदा कोणाचा होत असेल, कोणाचा मान वाढत असेल, कोणाची प्रतिष्ठा वाढत असेल तर ती आरोग्याची वाढते. या ठिकाणी आरोग्य विभागाचा दर्जा उंचावण्याचं काम, त्याला आकाशावर गगनावर भिडवायचं काम कोणी करत असेल तर ती माझी आशा कार्यकर्ता आहे. मला त्याचा असार्थ अभिमान आहे आणि म्हणून या ठिकाणी मला माझ्या नावाचा देखील अभिमान. मला आशा म्हणण्यामध्ये खूप आनंद भेटतो. जेव्हा आशांचा सन्मान मी करते किंवा आशांबद्दल बोलते तेव्हा मला वाटतं मी सुद्धा त्यांच्यातली आशा आहे आणि माझ्या मनात जे आहे ते साध्य करण्याचं काम, ती क्षमता माझ्या प्रत्येक आशा कार्यकर्तीमध्ये आहे. आणि त्यामुळे आजचा असणारा हा तुमचा, आमचा, आपल्या सर्वांचा आशेचा दिवस आहे. आशेचं किरण घेऊन माणूस रात्री झोपला की सकाळी उठेल की नाही उठेल माहित नाही, परंतु तो रात्री झोपताना उद्याचं नियोजन करत असतो. म्हणजे उद्याचं आशेचं किरण जे तुमच्या समोर आहे. आणि म्हणून मला सांगावं वाटतंय की ज्या दिवशी विधानसभेच्या त्या सभागृहात तुम्ही मला पाठवणार आहात, मला पूर्ण विश्वास आहे मी जाणारच, कारण तुम्ही पाठवणार पाठवणं कुणालाही कोणीही अडवू शकत नाही. जर देवाने मला चितेवरून परत पाठवलं आहे तर त्याच्यानंतर दुसरी आशा माझी इथे आहे. म्हणून तुम्ही
तुम्ही सर्वजण ज्या दिवशी मला त्या सभागृहात पाठवाल, जिल्हा परिषदेच्या सभागृहात 17 वर्ष संघर्ष करते आहे, गेली 10 वर्ष तुमच्यासाठी संघर्ष करते आहे. माझ्या आशा कार्यकर्तीसोबत माझ्या अंगणवाडी सेविकेसाठी सुद्धा मी तो संघर्ष करते आहे. माझ्या मदतनीस ताईसाठी सुद्धा मी संघर्ष करते आहे. कारण मला माझी नाळ जोडली आहे ती शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या माझ्या भगिनींशी. आणि म्हणून या ठिकाणी आजचा दिवस साजरा करत असताना मला अभिमान वाटतो की माझ्या जिजाऊच्या या तालुक्यामध्ये ज्या जिजाऊने शिवबा जन्माला घातला नसता तर निश्चितपणाने या स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं नसतं, स्वराज्य स्थापन झाला नसता. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्या आशा कार्यकर्त्यांचा हा दिवस या जिजाऊ सभागृहात साजरा होत असताना माझं व्हिडिओ साहेबांना सांगणं आहे की पुढच्या वेळेला कुठलाही कार्यक्रम असेल तर सगळ्यात पहिलं काय तुम्हाला खरेदी करायचं असेल. गेल्या आठवड्यातच पंकजाताई मुंडेंना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं, ताई तुमचे फर्निचरचे पैसे मी मंजूर केले. त्यांनी आपल्याला ते पैसे मंजूर करून दिले. तुमची मागणी आता पुन्हा 10 लाख रुपये आहे, त्याचंही मी सोमवारी बसून नियोजन करणार आहे. परंतु सगळ्यात पहिलं काही खरेदी करायचं असेल तर या ठिकाणी कार्यक्रम होत असताना कार्यक्रमाची शोभेला गालबोट लावतोय ते म्हणजे आता इथे लाईट गेली. हा जर उन्हाळ्याचा काळ असता माझ्या माता भगिनींना घाम फुटला असता. या ठिकाणी निश्चितपणाने लाईट नाही आहे, इन्व्हर्टरची सोय झाली पाहिजे, जादा क्षमतेची पाहिजे, कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये कुसुरी नाही पाहिजे. आणि माझ्या माता भगिनी खाली बसलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगितलंय की आपल्याला समोर सभागृह घ्यायचा आहे, त्या सभागृहाची मागणी असणार आहे. त्या सभागृहासाठी मी कसे पैसे आणायचे काय त्याचा तो माझा प्रश्न आहे. कारण निश्चितपणाने माझ्यात ती धमक आहे. रस्त्याच्या कडेला असणारा, रोडवर असणारा जो आपला महिला बालकल्याणचा विभाग आणि बाजूला असणारं आपलं त्या ठिकाणचं जे काय म्हणतो त्याला आपण रेस्ट हाऊस आहे, त्या जागेवर भलं मोठं सभागृह उभं राहिलं पाहिजे, ज्याच्यामध्ये खुर्च्यांचं माझ्या भगिनी खुर्च्यांवर बसल्या पाहिजे. कारण इथे आम्ही खुर्चीवर बसतो, त्या बिचाऱ्या 3 तास 4 तास खाली बसतात, 5-5 तास बसतात, पाय त्यांचे बोला लागतात. म्हणजे विचार करा की त्यांचा देखील विचार आपण केला पाहिजे. मीटिंगला बोलवायचं मासिक मीटिंग हीच परिस्थिती, कार्यक्रम असला हीच परिस्थिती. आम्ही आपलं यायचं, वेळेनुसार यायचं, बोलायचं, निघून जायचं. परंतु तुम्हाला बाकी हालचाल करता येत नाही, खाणार काय बसायचं काय. त्याच्यामुळे आपण व्यवस्था केली पाहिजे. या ठिकाणी आता आपण डॉक्टर साहेबांनी दिलेलं सगळी माहिती आणि प्राथमिक उपचारासाठी या ठिकाणी त्यांनी कसं करायचं, कशी हे बँडेज बांधायचं हे तुम्हाला शिकवलंय.